फटका हा बॉल सोडून दिला. बट लाईन यावेळेस चांगली होती. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा मार्केटमध्ये आपण पाहिले भरपूर सारे चॉकलेट बॉय आहेत, बट हा हितेश ॲपल बॉय आहे. हितेश चौधरी, गोलंदाज नितीन या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतात. आणि प्रामुख्याने जेव्हा मी या गोष्टीचा उल्लेख केला, एनकेच्या चेहऱ्यावरती थोडी स्माईल आली. त्याला कदाचित क्लिक झालं असावं मी काय म्हटलो. बट हा फटका हवेमध्ये आणि जाईल वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा बॅटर हितेश चौधरीचा बॅटमधनं. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अंपायर्स बीमर तो बॉल चेक करायचा आहे का? येस, चेक केले जाईल. तोपर्यंत आपण एक शुभ सन्मान देखील करूया. मालोडी टीमचे पुरस्कर्ते आणि ज्यांचा नेहमीच पाठबळ मालोडी टीम सोबत राखीला कुमार युग मडवी यांचा आपण शुभ सन्मान इथे करूया. आणि हा शुभ सन्मान केला जातोय रुपेश दादा काठे दादांच्या शुभ हस्ते. हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज युग मडवी यांची शुभ उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. एक युवा पॅकर असं देखील आवर्जून आपण त्यांना म्हणू शकतो. आणि निर्णय आलेला आहे की इट्स बीमर नो बॉल. षटकार देखील आहे, म्हणजे टोटल या 7 धावा धाव फलक आता जाऊन पोहोचलं 13 वरती. आणि या बॅटरमध्ये देखील क्षमता अफाट आहे. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. क्लायमेट थोडं थंड झालं, बट आता गोलंदाजाला घाम फुटला, कारण 2 मोठे फटके आले, त्यामध्ये एक नो बॉल वरती षटकार. फ्रीडचा बॉल पुल केलाय, बट फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. तोपर्यंत जर आपण पाकलं गेलं तर एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल, बट जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मी म्हणेन इथे मिळवून दिली बॅटर हितेश चौधरीने. धाव फळक आता 14 वरती. 14 विदाउट लॉस. सध्या सगळेला मालोडी ए टीम खेळत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता बॅटर प्रथमतः हर्षद आपल्याला पाहायला मिळतील. हितेशने तर चांगली सुरुवात इथे मिळवून दिली. नेक्स्ट बॉल हा देखील फुल टॉस हॅमट केलंय. मिड ऑफ इनफिल्ड मध्ये बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आणि अंपायर सांगतायत की हा देखील नो बॉल, म्हणजे 4+1 मिळतील या 5 ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. बघा एकंदरीत जर आपण पाकले तर हा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. जर बीमर नो बॉल असतात तर गोलंदाजी करू शकले नसते, बट ओव्हर स्टेपिंग दॅट्स वाय गोलंदाजी करू शकतात. आणि जर पाकलं तर या देखील 5 धावा धाव फळक 19 वरती. बघा मागील सामन्यामध्ये आपण 3 ओव्हरमध्ये 57 पाकल्या. आता त्याच्यापेक्षा जास्त धावा या सामन्यामध्ये बनवल्या जाऊ शकतात का? फ्री हिट. काहीशा चर्चा अंपायर्सच्या सुरू आहेत, बट या चर्चेचा निकाल काय असेल ते आपण पाहूया. त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी मला देखील आता म्हणाव्याशा वाटतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की झालं काय. आणि आता साईड ओव्हर द विकेट गोलंदाजी आय थिंक सो करण्यासाठी तयार होतं, कारण एकंदरीत जर नेक्स्ट बॉल आता देखील लोक फुल टॉस. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये हा स्ट्रोक आणि बॉल दरम्यान गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका, एक एक्सप्लोसिव्ह सुरुवात इथे आपल्याला मालोडी ए टीमची पाहायला मिळत आहे, कारण धाव फळक या चौकाराच्या मदतीने आता ठीक जाऊन पोहोचला 23 धावा धाव फळकावरती. बघा फ्री बॉलचा नियम काय आहे की जर बॅटर तोच स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण पाकलं, जर फिल्डिंग साईडने कदाचित फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले तर वन्स अगेन नो बॉल दिला जाऊ शकतो. बट एकंदरीत जर आपण पाकलं गेलं तर मागील चेंडूवरती ज्या गोष्टी घडल्या तो आवाज कुठनं आला तो प्रश्न आता मला निर्माण होतो. बट
हा फुल टॉस ऑन साइडला, फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जाईल. अनदर बिग वन, सिक्सर. आणि या स्पर्धेमधलं सर्वात एक्सपेन्सिव्ह ओव्हर आता टाकलं, 29 दिल्या. मागील सामन्यामध्ये 31 आल्या होत्या एका ओव्हरमध्ये, आता अशी माहिती आमच्यापर्यंत आली. लोकेश भोईरने त्या दिल्या होत्या, पण आता 29 आलेल्या आहेत आणि अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. आता तो रेकॉर्ड इथे ब्रेक होईल का? 29 तर आहेत, बट शेवटचा एक चेंडू देखील शिल्लक या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल, अतिरिक्त रनच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 30 वरती जाऊन पोहोचला. 30 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. आता 36 देखील बनवू शकतात, कारण 30 तर आहेत 5 चेंडूवरती. लास्ट बॉल आता देखील पडल्यानंतर चेंडू खाली राखला, बट इट्स अ लीगल बॉल. लाईन चांगली होती. डॉट बॉल येतो. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक स्वप्नबद्ध सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट आपल्याला सोनिका माता स्पोर्ट्स मालोडी ए टीमचा पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धाव फलकावरती कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाही या टीम मालोडीने. चला, विनंती असेल की आता फिल्डिंग सेट करायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये 30 आल्या. सेकंड ओव्हर. ज्या गोलंदाजाने ना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केली मी असंच म्हणेन. कारण जेव्हा ही संघाला आवश्यकता राखली तेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला आणि कमबॅक नेहमीच करून दिला. कारण आतापर्यंत प्रत्येकी मॅचमध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये केलं, तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती सुशांत मुकादव. आणि या मॅचमध्ये देखील त्याला तेच करायचं आहे. बट समोर हितेश इन टू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क. आणखीन एक तडाखा. हितेशला थांबवणं हे कार्य आता अवघड झालंय गोलंदाजांसाठी. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हितेश चौधरी. काय बॅटिंग हितेशने केली. आतापर्यंत 3 षटकार आलेत हितेश सबाट मधनं. आता देखील हुक केला. हा बॉल देखील हवेमध्ये आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा षटकार हितेश सबाट मधनं येतोय. पंचवीस धाब्यांवरती नॉट आउट खेळतो आणि चेंडू खेळलेत आतापर्यंत 6 मध्ये 25 बनवलेले आहेत वैयक्तिक हितेशने. नेक्स्ट बॉल. हा देखील फटका ऑन साइडला आहे. डीप मध्ये आता मिड विकेटला फिल्डर पोहोचले. आता चांगली फिल्डिंग, बट टीम पाये देखील विचार करत असेल की हे एक्झॅक्टली आपल्यासोबत काय चाललंय. कारण एक वाईट स्वप्न ज्याप्रमाणे असतो ना त्याप्रमाणे आतापर्यंत इनिंगचा सुरू आहे. कारण खेळ आतापर्यंत 90 चेंडूंचा झाला आणि धाव फलक 43 वरती. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये जितक्या रन्स आपण पाकल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त रन्स आता या 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये बनतात. याआधी 57 बनवला गेला आणि आता अपील देखील हलकीशी केली जात आहे. पण अंपायर्सची कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे. दरम्यान हा निर्धाव चेंडू येतो. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. याआधी 57 बनवला गेला. आता या सामन्यामध्ये किती बनतील? 57 हायस्ट टोटल बाय एनी टीम
आणि त्या देखील 3 ओव्हरच्या मॅचमध्ये बनवलं गेलं. ती विचार करण्यासारखी गोष्ट होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त या सामन्यामध्ये बनवल्या जाऊ शकतात. फुल लेंथ वाईड ऑफ स्टंप लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरला संधी नाहीये. हा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डरला भेटत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार येतोय. धाव फळक आता 47 वरती आणि सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप या स्पर्धेमधले आपल्याला पाहायला मिळाली हितेश चौधरी आणि बॅटर हर्षद मध्ये. आता देखील अपिश कडलेत हवेमध्ये आहे बट फिल्डर आहे डीप मध्ये उपस्थित आणि सिंगल पूर्ण केली जाईल आणि धाव फळक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 48. धावा धाव फळकावरती आणि अजून देखील पाकलं गेलं तर एक षटकाचा खेळ या पहिल्या 17 मध्ये शिल्लक आहे. इथे चौधरी सध्या सगळीला इंडिव्हिज्युअली खेळतोय 26 वरती आणि त्याचप्रमाणे हर्षद नॉट आउट खेळतो. एकोणावीस धाव्यांवरती हर्षद नॉट आउट खेळतो. शेवटचा षटक असेल. धाव फळक 48 वरती तब्बल 24 रन पर ओव्हर बनवल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 30 दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहणार आहे आणि कोणता संघ आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला फायनल मॅचचे तिकीट बुक करताना दिसेल. पण सध्या असा घडीला आपण जर पाहिलं तर क्वालिफायर मॅचेस आहे कारण जो जिंकेल तो आजच्या इव्हिनिंग मधल्या शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र टीम सोबत बट पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन फार षटकार. षटकार इथे आला आणि आता देखील धीम्या गतीने टाकलं. फसवलं झेलची शक्यता होईल का. दोन्ही फिल्डरच्या अगदी मधोमध हा बॉल पडला. फक्त एक सिंगलच इथे घेतली. धाव फळक या एका धावेच्या मदतीने 55 धावा धाव फळकावरती. ज्या गोष्टी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहायला नाही मिळाल्या त्या गोष्टी आता 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग होत आहे. बॉल जसे मिडल झालेत बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेलेत. यज्ञेश या लास्ट ओव्हर मध्ये हितेश चौधरी दरम्यान स्ट्रायकिंग एंड वरती. हितेश 26 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. फुल लेंथ आहे स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑन फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा कॉल इथे केला गेला आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धाव फळक आता 57 धावा धाव फळकावरती. आता हे तर सुनिश्चित झालंय की या स्पर्धेमधला उच्चांक आता आपल्याला या मॅच मध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल कारण याआधी 57 होता आणि 57 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजून देखील 3 चेंडूंचा खेळ या पहिल्या 17 मध्ये शिल्लक. पूल करायचं होतं. मिस्टर मिंग हवेमध्ये आहे बट कोणतेही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीयेत. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्ड आता पुढे जातो 59. बट अंपायर सांगतात की 1 शॉट म्हणजे हे फक्त एकच धाव असेल म्हणजे स्कोर कार्ड 58. राजेंद्र पाटील सर ॲज अ मेन अंपायर म्हणून आपल्याला सध्या सगळीला पाहायला मिळतं. भरपूर चांगली अंपायरिंग त्यांची राहिली आणि त्याचप्रमाणे केने सर असतील त्यांचे देखील भरपूर चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे विशाल रावते देखील ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आमच्या तिन्ही ऑफिशियल अंपायर्सचं भरपूर चांगलं कार्य अचूक निर्णय आमच्या तिन्ही अंपायर्सने दिलं आणि त्यांचं देखील आवर्जून कौतुक करणं आवश्यक आहे कारण अंपायरिंग लेवल देखील या स्पर्धेमध्ये फार चांगला राहिला. आता स्टेप आउट झाला बॅटर हितेश समोरच्या दिशेने फटका लॉंगॉनला. आता देखील फिल्डिंग चांगलीच राहिली. रनआउटची शक्यता होईल का बट ती शक्यता होण्यासाठी अगोदर बॉल फील्ड करणं कलेक्ट करणं आवश्यक होतं ते झालं नाही. त्या अनुषंगाने कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि धाव फलक आता 60 आणि
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल पूल केला हव्यामध्ये आणि अंतिम बॉल वरती हा पहिला धक्का लागला आणि पहिलं सत्र समाप्त. 60 धावा बनवल्या गेल्या आणि 61 धावांचं एक फार मोठं लक्ष्य इथे सेट केलंय सोनिका माता स्पोर्ट्स मालोडी ए टीमने अगेन्स्ट टीम जरीमारी स्पोर्ट्स पाय. आता 61 बनवल्या जातील की नाही जातील, कोण जिंकेल कोण हरेल अशा या इव्हिनिंग मधील शेवटच्या सामन्यामध्ये जुचंद्र टीमचा अगेन्स्ट कोण खेळेल हे ऐकवण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस. आणि जशी खऱ्या अर्थाने सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया निशांतजी पाटील यांचा. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 आणि या स्पर्धेतील पहिला दिवस आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर चांगला खेळ पाहायला मिळाला संघाच्या माध्यमातून. परंतु दोन फलंदाजांचं या ठिकाणी आपण कौतुक करू. खूप चांगली बॅटिंग केली. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मालोडी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व जितूजी भगत यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विशालजी मडवी दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जितू भगत यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेट या खेळाचे ते नियमित चाहते आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारे श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव त्यांना आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. तर बॅटिंग करत असताना हितेश चौधरीच्या बॅटमधून तब्बल 30 धावा पाहायला मिळाल्या आणि हर्षद पाटीलच्या बॅटमधून तब्बल 26 धावा. जबरदस्त पहिल्या विकेटसाठी 60 धावांची एक सर्वोच्च भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधील विक्रम प्रस्थापित केलं दोन्ही फलंदाजांना. कारण जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पहिल्या सत्रामध्ये मॅचच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिली. गोलंदाजी खराब राहिली. पहिल्या षटकामध्ये नितीन मस्तान या गोलंदाजानं 30 धावा खर्च केल्या. तदनंतर षटक क्रमांक दुसरं टाकत असताना सुशांत मुकादम या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. परंतु या मॅचमध्ये त्याच्या विरोधात देखील आक्रमण केलं गेलं आणि त्यानं देखील 18 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या. परंतु यज्ञेशनं चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं. एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली आणि त्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या. म्हणजेच एकंदरीत धावफलकावरती धावा झाले 60 आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र 61 धावांचं मोठं टार्गेट जरीमरी स्पोर्ट पाये या संघाच्या विरोधात पाहायला मिळते. परंतु या संघाकडे देखील क्षमता आहे. कारण 3 षटकामध्ये 61 धावा बनवू शकतात का, तर बनवू शकतात. 3 षटकामध्ये 61 धावामध्ये रंगत बनवू शकते का, तर रंगत बनवू शकते. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना आवडत असतो. आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. एका बाजूला मुक्तेश मुकादम आणि त्याच्या सोबतीला उत्कर्ष मुकादम हा देखील फलंदाज पाहायला मिळतो. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हर्षद पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतो. विथ द बॅट त्याने या मॅचमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु विथ द बॉल त्याला चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. यावेळेस हा ट्रॅकर होता, पूल केलाय, मोठा फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन. या
सत्रातील पहिला मोठा फटका मुक्तेशच्या बॅटमध्ये येतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार. आफूट टप्प्याला चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि चेंडूला पुल केला, गॅपमध्ये खेळले होते मुक्तेश आणि मुक्तेशच्या बॅटमधून हा चांगला फटका पाहायला मिळते. मुक्तेशकडे क्षमता आहे, मागील मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये त्याला विस्फोटक आणि विध्वंसकपणे बॅटिंग करावी लागेल. हर्षद पाटील बॉल इन ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. यावेळेस देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिझनमध्ये अगदी पाहिलं तर फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. काय जबरदस्त फलंदाजी राहिली होती पहिल्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं या सत्रामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 61 धावा मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि गोलंदाजी जर पाहिली ना मालोडी संघाची चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात खेळताना खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळावेच लागतील. इथे मोठा फटका उत्कर्षच्या बॅटमधून आलाय, परंतु फिल्डर आहे तिथे जितू पाटील आणि त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का या मॅचमध्ये बसतोय. जरीमरी स्पोर्ट पाहिला, उत्कर्ष मुकादम, बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, बॅकफुटला गेले, चेंडूला पुल केला आणि मिड विकेटला जितू पाटीलनं चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये जरीमरी स्पोर्ट पाहिला बसलाय. इथून मोठा फटका येणं फार गरजेचं होतं, परंतु अपयशी ठरले होते उत्कर्ष. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हर्षद चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या मॅचमध्ये देखील 4 विकेट त्यांनी प्राप्त केले होते आणि 3च धावा खर्च केल्या, परंतु याही मॅचमध्ये ते इम्प्रेस करतायत. जरूर चौकार आला, परंतु तदनंतर त्यांनी विकेट मिळवली. फलंदाज उत्कर्ष मुकादमला बाद केलाय. नवीन फलंदाज यज्ञेश मुकादम मैदानावरती दाखल होतोय. यज्ञेशकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील जाणला जातो, परंतु खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. जरीमरी स्पोर्ट पाय या टीमसाठी. गोलंदाजी खराब राहिली आणि फलंदाजीमध्ये दमखवून दाखवणं इथे महत्त्वाचं राहिलं या संघासाठी. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे, सिंगल मिळते, सेकंडचा कॉल आहे, सेकंड देखील कंप्लीट केली जाईल आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचते 7 या आकड्यावरती. 7 धावा, 61 धावा अगदी 3 षटकांमध्ये बनवायच्या असतील तर तुम्हाला 20.33च्या सरासरीनं या मॅचमध्ये धावा करायच्या आहेत. म्हणजेच काय, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 20पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7च धावा जरीमरी स्पोर्ट पाय संघाच्या पाहायला मिळत आहेत. हो, स्लोवर बन होता, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केले, फिंगर रोल केले होते आणि इथे सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला आणि तदनंतर चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. वेगवेगळ्या शैलीमध्ये तो चेंडू हाताळतो आहे. इथे जर पाहिलं तर चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याला चेंडू होता, ऑन साईडला टर्न केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, 1च धाव मिळते. शांत क्रिकेट मैदानावरती सुरू आहे, कारण मोठे फटके येत नाही आहेत. मोठ्या फटक्यांचा शोध सुरू आहे, परंतु संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये हर्षद पाटील या गोलंदाजानं फक्त आणि फक्त या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या 8. म्हणजेच इक्वेशन जर पाहिलं ना तर भरपूर डिफिकल्ट होऊन बसलाय, कारण 61 धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत फक्त 8च धावा, म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 53 धावा करायच्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये, कौतुक करावं लागेल. फलंदाज हितेश चौधरीचं, त्याच्या बॅटमधून 30 धावा आणि हर्षद पाटीलच्या बॅटमधून तब्बल 26 धावा. भरपूर मोठं टार्गेट. आणि इथे जर पाहिलं तर बॅकफुटला गेलाय जरीमरी स्पोर्ट पाय संघ, परंतु युवा संघ आहे. या संघामध्ये नवीन खेळाडूंना स्थान दिलेलं आहे, परंतु आतापर्यंत या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये या संघाचा प्रवास देखील चांगला राहिला,
कारण मोठमोठ्या संघांना या संघाने देखील पराभवाचे धक्के दिलेत, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी थोडी खराब राहिली, परंतु फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवू शकतो हा संघ. गोलंदाज स्वयं भगत बॉलिंग ट्रॅकवरती, इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यज्ञेशचा हा फटका फसला. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत, परंतु झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होत नाही आहे. फक्त सिंगलच मिळते याही चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. अगदी जर पाहिलं तर सामना सोनिका माता मालोडी ए संघाच्या बाजूने आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. या षटकामध्ये मोठे फटके खेळावेच लागतील आणि ते कार्य मैदानावरती मुक्तेश मुकादम या फलंदाजाला करावं लागेल, कारण अगोदरच्या मॅचमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली होती. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डाऊन द बॉल, इथे देखील टिपला झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतो टीम जरीमरी स्पोर्ट पाहिला. मुक्तेश बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळते स्वयंचं देखील कौतुक करावं लागेल, त्याने देखील विकेट प्राप्त केली, मुक्तेशला बाद केलं. नवीन फलंदाज निखिल मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय सोनिका माता मालोडी ए संघाने या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळते स्वयं भगतच्या माध्यमातून. सोनिका माता मालोडी ए संघाचा जर आपण विचार केला ना, याही संघामध्ये युवा खेळाडू पाहायला मिळतात, कारण स्वयं भगत एक युवा गोलंदाज आहे आणि मागील काही क्रीडा स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी चांगली करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मॅचची अगदी एज लागली होती, परंतु फ्लाइंग स्लिपचा शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळाली फलंदाजाला आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. आठ चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट स्वयं भगत, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॉल चाललाय वाईड अप, लॉंग अप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार यज्ञेशच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. कुठेतरी पराभवाचं अंतर जे आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न यज्ञेश मुकादमने केलाय. गोलंदाजी चांगली करायला हवी होती. जरीमरी स्पोर्ट पाय संघाने पहिल्या षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या आणि तदनंतर भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सोनिका माता मालोडी ए संघाची. या मॅचमध्ये स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न खोला टाकलाय, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय. इथे देखील आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावांचा पाठलाग करत असताना जरीमरी स्पोर्ट पाय संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. म्हणजेच काय येणारे 6 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सोनिका माता मालोडी संघाचं कौतुक करावं लागेल. अफलातून खेळ सकाळच्या सत्रामध्ये कानाई स्पोर्ट पाय या बलाढ्य संघाचा देखील या संघाने पराभव केला, परंतु या मॅचमध्ये देखील जरीमरी स्पोर्ट पायच्या विरोधात चांगली कामगिरी या संघाची पाहायला मिळते. कारण सध्याच्या घडीला गोलंदाज इम्प्रेस करतायत, फलंदाजी चांगली आणि गोलंदाजी देखील चांगली. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. दरवेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक नवीन हत्यार सोनिका माता मालोडी संघाने वापरलाय, कारण 6 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत, म्हणून नवीन हत्याराचा वापर करतायत.
यावेळेस चेंडूला हुक केलाय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत हर्षद आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. कारण मिशन इम्पॉसिबल आहे. इथून जर पाहिलं तर भरपूर जास्त धावा करायच्या आहेत. नवीन गोलंदाजांना संधी देतात. इथे जर पाहिलं तर दरवेश या गोलंदाजाला संधी दिली आहे, परंतु त्याच्या विरोधात इथे मोठा फटका यज्ञेश मुकादमच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर, षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन ऋतिक मात्रे आपण यायचं आहे. पुन्हा एकदा याही वेळेला चेंडूला हुक केलाय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन, इथे धाव घेतली जात नाही. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 23 या आकड्यावरती. खरं तर या मॅच मध्ये अधिराज्य गाजवले आतापर्यंत सोनिका माता मालोडी ए संघाने आणि या मॅच मध्ये दर्शन या नवख्या दुर्वेश या नवख्या गोलंदाजाला संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनं करण्याचा तो देखील प्रयत्न करतोय, परंतु इथे आलाय चेंडू वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. मालोडी संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. चैतन्यसारखा देखील गोलंदाज पाहायला मिळतोय, कारण चैतन्यनं जुचंद्रच्या मैदानावरती काय गोलंदाजी केली होती. 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड केल्या होत्या. तो गोलंदाज देखील आहे, परंतु इथे जर पाहिलं तर दरवेशला संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनं तो देखील करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यज्ञेश मुकादम इथे क्रीडा रसिकांचं अगदी मनोरंजन करताना त्याने देखील ठोकलाय. षटकार आणि इथे सामना अगदी जिंकलाय सोनिका माता मालोडी ए संघानं. अभिनंदन अभिनंदन सोनिका माता मालोडी संघ. हार्डलक टपलक जरीमरी स्पोर्ट पाय संघ, आपण देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांची मने जिंकली. आपला खेळ देखील चांगला राहिला, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजांनी केलेल्या चुका आपल्याला अगदी पराभवाच्या दिशेने घेऊन गेल्या आणि इथेच जरीमरी स्पोर्ट पाय संघाचा देखील प्रवास संपलाय या स्पर्धेमध्ये. चला या